अच्छा गाईच पाऊस बघा बाहेरच घराच्या बाहेर निघायची वाटत नाही या घरात बसले कोंबड्यांचा खुराडा कोंबड्याच नाही पण माळकरी माणसात कोंबड्या नाही पाहते चहा प्यायची पार्टी रस प्यायला पाऊस 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 नुसता पाऊस धबधबा बघा पक्का धबधबा गावठी चहा बघा एकदा तिकडे गावठी चहा बघा अरे चहा वाकव ना इकडे गावठी पाणी बघा पाणी किती 70 ना पाऊस गाइस दिस इज द माय होम टाउन पाण्याची टाकी मागे गावात माणूस आणि पुढे मी व्ह्यू बघू शकता थोडा भरका कारण पार भिजून गेला मोबाईल दुखतात काही दिसत नाही बघा घर कशी असतात आमच्या इकडची घर बघा पाणी मोकारच पाणी इथं पार बदल घेते हेरी आळवडीची भाजी ढिंगा याचं बेट दुकाट नसता दुका नाही दुकाट पक्का दुकाट खालचं काय दिसणार नाही व्यू दिसत पक्का दुकाट हे बदीर पोरगा स्वप्नील शेठचा मोबाईल आहे आपल्याला ब्लॉक काढायचा दिसतच नाही रे नीट बोलते जोश जोश में होश ये देखो दादा ये तो करी के एक नंबर है फॉरन में तुम्हारे काय गाव नाही का कसं एक नाही यू चला तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आमचं कोपरे पडला बिडला मोबाईल गेला तर तुम्ही काय मला पैसे देऊ शकत नाही मोबाईल आहे महागाचा हे बघा हे सांड फक्त एवढं सुटले गावराची खाली इथं पाणी प्यायला न्यायला येतो आपण कधीतरी पावसाळ्यात ह्या गवताच्या पेंड्या ओल्या झाल्या ही पाण्याची टाकी आहे तिची स्वच्छता करण्यासाठी आज इथल्या गावातले ग्रामस्थ भावाट मंडळी सगळी इथं आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आज इथे धबधबे उडत आहेत खायला सकाळचे का मोबाईल तर तिकडे 3:30 वाजता आमची मॅच आतमध्ये जाणं तेव्हा पाहू शकतो माय होम टाउन अँड मोकर पाऊस आणि पार गाठून पार केलं गावातून पाऊसच पाऊस निघाला हे भात लावायला आलेला आहे उद्या आवडी करायची आहे छत्रीचा उपयोग नाही तू छत्री करायला आलाय उघडा आहे तुला तिथं आंघोळ करायची असते गावाजवळ आहे उद्या लगेच बाईला उडवायच्या तिच्यात बाईला घालायची तिच्यात उद्या वेलकम टू माय गाईज नाही काय झालेलं आहे तुला गाईज हे रेनकोट नाही छत्री घालला काय उपयोग नाही द्यायला अंडर पॅन्ट वेळायचा होता नाही आम्ही मीडियावाले आम्ही फक्त रिपोर्ट घ्यायला आलोय आम्ही रिपोर्ट घ्यायला आलोय फक्त काम व्यवस्थित चालतंय की नाही सरकार भाग खावे बर का महेंद्र्या वावर बघा आता जो धबधबा इकडे वरती तिकडे मागे खूप धबधबा आहे तिकडे पण सध्या ते दुखल्यामुळे काय दिसत नाही पावसाचं थोडं वातावरण जास्त असल्यामुळे तुमचा संवाद आता सध्या कुडकुड करत आहे ही टाकी आहे जर्मनीची टाकी आहे पार काय कामाची नाही खडकाटली टाकी बाहेर इकडे तुम्ही खाली पाहू शकता नुसती वावरा भरलेली पाण्याने हा हिला निघाला
गाईज दिस इज द व्ह्यू ऑफ माय विलेज और पोपसंडी. तुम्ही पाहू शकता कसं झुमिंग आहे. मोबाईल चांगला महागाचा आहे. हे एक धबधबा. इथं हा लय खतरनाक धबधबा आहे, पण आपल्या मोबाईलला तेवढी क्लॅरिटी नाही. सॅमसंगचाच मोबाईल आहे पण तेवढी नाही आपल्याला क्लॅरिटी नाही. अल्ट्रा घेतला ना आईच. कसे पाऊस तर खूप चालू आहे. धबधबे पण भरपूर आहेत. कसे म्हणायला गेलं तर तुम्ही येऊ शकता कधी पण. फार हालत बेकार झाली आमची, पण आम्ही फिरत सुटलोय का तर आम्ही 500 रुपयाचा पेट्रोल टाकून इथपर्यंत आलेलो आहे. हा, खास गावाकडचा व्ह्यू पाहायला आणि तुम्हाला आमचा गावाकडचा व्ह्यू दाखवण्यासाठी. त्यामुळे आम्हाला फिरणे गरजेचं आहे. पाऊस किती असू दे आम्ही फिरणार असल्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्ह्यू तर हा दाखवत असतो आम्ही, काळजी करायची नाही. फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. सर्वांना माहीतच असेल कारण आपण एवढा मोठा ब्लॉगरच नाही. आपला यूट्यूब चॅनल सध्या लो क्वालिटी चाललेला आहे. हा, थोड्या दिवसात आपल्या यूट्यूब चॅनल होईल, डेली चालू होईल ब्लॉगिंग. आम्ही सध्या या ठिकाणी सत्र आणि आळीम शोधित आहे. जर भेटला आम्हाला चुकून तर ते तुम्हाला मी दाखवतो. आणि एक भेटलेला आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे असं मला नाही वाटत, कारण ते 70 नाहीच आहे गाईज. त्याच्यामुळं चला तुम्हाला काय दाखवू शकत नाही मी. मला काय वाटलं 70 भेटलं. तुम्हाला फक्त एक धबधब्याचा व्ह्यू दाखवतो छोटासा. आणि आम्ही आमच्या गावाला कल्टी मारतो कारण आमच्यावर शहराची अवस्था फार बिकट झालेली आहे. हे रस्ता बघा कसा आहे, सुपर रस्ता आहे. गावातून बिळातून जायचं असतं म्हणतो मी. रस्ता ओके मध्ये आहे. गाईज इकडं कांचन धबधबा आहे. तुम्ही पाहिला नसेल तर आपला जुना ब्लॉग बघा, कारण सध्याची स्थिती अशी असल्यामुळे आम्हाला तुरंत परत आपल्या घराकडे जायचं असल्यामुळे आम्ही जास्त वेळ काही फिरू शकत नाही. थोड्या वेळासाठी आलोय आम्ही, 2 तासासाठी फक्त. खास तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी आलेलो आहे इथे. हा, बघा धबधबा बघा कसा धबधबा आहे इथं. तुम्ही पाहू शकता कसं आहे वरती. हे तुम्हाला दाखवतो. खूप भारी भारी नजारा आहे इकडे गावाकडे. फार घशाची जळबार मरे मरे आली घशाला बार आईचा. हो कसा धबधबा आहे बघा गाईच. तुम्हाला खास खास व्ह्यू दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. बघा कसा व्ह्यू आहे गाईच. कांचन धबधबा इथं वरती बघा कसा धबधबा. इथं कांचन धबधबा आहे पण तो इकडनं दिसत नाहीये. पाहू शकता तुम्ही. आणि पावसाचं तर वातावरण असं भयंकर आहे. तो धबधबा बघा कसा पडतो. वातावरण असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढू शकता. आणि या ठिकाणी जास्त पाण्याचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही आमच्याशी संवाद साधा. आम्ही तुम्हाला घेऊन येऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल पण नाही. चालतंय. दिस इज द व्ह्यू ऑफ माय विलेज. बारीक धबधबा. आणि हे बघा इकडून किती मोठमोठे धबधबे दिसतात. तुम्हाला जर दिसत नसतील तर काय टेन्शन नाही घेऊ. मला मोबाईल झूम नाही होत. हे बघा धबधबे 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 धबधबे. कारण आपल्या मोबाईलला क्लॅरिटी आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही घ्यायचं. आपलं पाऊलवाट अशी असते गाइस. कशी है रास्ता. हम डामरी से जा रहे फिलहाल. तो डामरी है यहाँ पे बहुत बढ़िया. इकडून धबधबे नजारा बिजारा वावणी बिवणी तुम्ही बघू शकता मस्तपैकी. इकडे मी चाललेला आहे. इकडे दिनेश डॉन चाललेला आहे. सध्या तो खेकडीचा मर्डर करून आलेला आहे. चप्पल तोडून घेतलेला आहे. चाललाय